जय शिवराय, जय भीम मित्रांनो. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यांच्या मूळ गावी म्हणजे आंबेडवे या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जाते ते आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तिथले काही ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत की महामानवाची जयंती त्यांच्या मूळ गावामध्ये कशा पद्धतीने साजरी केली जाते याची माहिती आपल्यापर्यंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना देखील पाठवा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला तर आपण जाऊया. आपण आंबेडकरकडे चाललोय आणि तिथली आपण परिस्थिती आपण पाहणार आहोत. हे बघा मित्रांनो, फायनली आपण या ठिकाणी आलेलो आंबळ्यामध्ये. आपण बघताय कशी तयारी झाली आहे त्याची. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. तयारी सगळ्या मस्त पैकी खाली आहे मित्रांनो. आपण फायनली या ठिकाणी आलेलो आहोत बाबासाहेबांच्या स्मारकामध्ये. बघताय आपण कशा पद्धतीने सजवलेलं आहे या ठिकाणी स्मारक. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी बाबासाहेबांचं घर होतं आणि त्या ठिकाणी त्यांचा अस्थिकलश ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहताय या ठिकाणी आंबेडमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचं मूळ घर होतं आणि त्या ठिकाणी एक छोटंसं स्मारक बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी अस्थी ठेवण्यात आलेले आहेत बाबासाहेबांच्या. बघताय आपण आणि पुढे मूर्ती आहे. हे बघा, हे घर होतं बाबासाहेबांचं या ठिकाणी. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी या गावचे ग्रामस्थ आदरणीय धनंजय सकपाळ या ठिकाणी आहेत आणि बाबासाहेबांच्या मूळ गावी त्यांची जयंती कशा पद्धतीने साजरी होणार आहे करतात ते आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांना जय भीम. माझं नाव नरेंद्र बाळकृष्ण सकपाळ. बाबासाहेबांचं हे मूळ गाव
ज्या बाबासाहेबांनी देशाला महान असा ग्रंथ संविधान दिलं, त्या संविधानकर्त्याचं मूळ गाव आंबडवे आणि या गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून शासकीय जयंती शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होते। या ठिकाणचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी शासकीय जयंती झाली। येणारा सर्व खर्च 5 लाख रुपये समाज कल्याणच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातो आणि कार्यक्रम केला जातो। याही वर्षी प्रचारक्षेत्र असतील तरी सुद्धा या ठिकाणी शासकीय कार्यक्रम होतोय आणि त्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आमदार योगेशदादा कदम त्याचप्रमाणे उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणात व्हायला आवश्यक आहे, कारण का या ठिकाणी बाबासाहेबांचं मूळ गाव आहे आणि मूळ गावामध्ये पर्यटक दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुद्धा या पर्यटकांना पाहिजे त्याप्रमाणे मिळत नाही आणि म्हणून आमच्या या शासनाला एवढीच विनंती आहे की आपण शासकीय जयंती करता त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जे जास्तीत जास्त सुखसुविधा कशा मिळतील यासाठी देखील प्रयत्न करावा अशी आमच्या आग्रहाची मागणी आहे। ठीक आहे, धन्यवाद। या ठिकाणी दादाने आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने गेल्या वर्षीपासून या ठिकाणी शासकीय खर्चातून या ठिकाणी जयंती साजरी केली जाते। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या मायभूमीमध्ये आज शाहीद तुकाराम भोसले आणि शाहीद उदय भोसले निळमादर या शाहिदी जलसा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सामाजिक न्याय विभाग रत्नागिरी आमचे मार्गदर्शक आमचे बंधू